मुंबईकरांचे त्रास संपलेले नाहीयेत। सीएनजी सुरू झाल्यानंतर सुद्धा पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी दिसून येते। 3 दिवसांपासून सेवा खंडित झाल्यामुळे ऑटो टॅक्सी आणि खासगी वाहन चालक सुद्धा अजूनही लांब रांगेमध्ये उभे असल्याचे दिसून येते। महायुतीत प्रवेश करण्यावरून भाजप आणि शिंदे सेना गट आमने-सामने आल्यामुळे महाराष्ट्रातील दोन्ही मजबूत आघाडींमध्ये दरी निर्माण झाली आहे। बीएमसी निवडणुकीपूर्वी काँग्रेसने उद्धव ठाकरे गट सोडलाय, ज्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। नालासोपारा येथील संतोष भवन येथे कायदेशीर बांधकाम पाडण्याच्या कामादरम्यान एका महिलेने जेसीबी समोर झोपून जेसीबीला अडवण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी तिला तात्काळ वाचवलं। विरारमधील जेपी नगरमध्ये पाण्याच्या वादातून एका महिलेने शेजाऱ्यावर डास प्रतिबंधक औषध फवारलंय। उमेश पवार जागीच बेशुद्ध पडले आणि उपचारादरम्यान त्यांनी जीव गमावलाय। आरोपी महिलेला अटक करण्यात आली। उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की आणि असं म्हणतायत की बीएमसी निवडणूक एकट्याने लढणे म्हणजे स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्यासारखं आहे। पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या कथित जमीन खरेदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। 99% शेअर्स असून सुद्धा ते पुढे का आले नाहीत आणि सरकारची जमीन निर्भयपणे विकत का घेतात असा प्रश्न त्यांनी विचारला। बीएमसी निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या एमव्हीए वादाच्या दरम्यान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये एक नवीन युती होऊ शकते। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे। नवीन बिहार सरकारचा शपथविधी सोहळा उद्या 20 नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर होणार आहे। पुणे जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे। एका समितीने त्यांना क्लीन चिट दिली आहे। सरकारची चौकशी केवळ बनावट असल्याचा आरोप विरोधकांनी केला। गावांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी। उत्तर भारतात तीव्र थंडीमुळे समस्या निर्माण झाली आहे। 1 डिसेंबर ते 3 मार्च या दरम्यान 24 गाड्या रद्द करण्यात आल्या। धुक्यामुळे रेल्वेने मोठा निर्णय घेतला। ठाण्यात 11 कोटींच्या गुंतवणुकीचा घोटाळा उघडकीस आलाय। एका टोळीने 200 पेक्षा अधिक लोकांना आमिष दाखवलाय। नौपाडा पोलिसांनी 9 आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। येत्या काही दिवसात महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। आयएमडीने राज्यातील काही भागांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे। विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। उद्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देखभालीच्या कामासाठी मुंबई विमानतळ बंद असेल। मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने लीलावती हॉस्पिटल ट्रस्ट प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। आर्थिक गैरव्यवहारासाठी 5 एफआयआर दाखल करण्यात आले। ठाण्यातील ज्ञान साधना महाविद्यालयाजवळील उघड्या गटाराच्या चेंबरमध्ये 20 फूट पडून एका 2 वर्षाचा मुलगा जखमी झालाय। त्या मुलाचं नाव हमदान कुरेशी असल्याचं समोर आलंय। प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल जनतेचा रोष पाहून आला। महाराष्ट्र सरकारने मुंबई मेट्रो लाईन 11 ला हिरवा झेंडा दाखवलाय, ज्यामुळे दक्षिण मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला मोठा फायदा झाला आहे। पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी। पेट्रोल पंप आता संध्याकाळी 7 नंतर बंद राहतील। कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ असोसिएशनने संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। अंधेरी येथील कूपर हॉस्पिटलमधील बाथरूममध्ये पडून एका 52 वर्षीय रुग्णाने आपला जीव गमावलाय। उपचारामध्ये विलंब आणि निष्काळजीपणाचा आरोप कुटुंबियांनी व्यक्त केला। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल झालाय। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,14,450 वर पोहोचलाय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,65,000 रुपये पोहोचली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अपमानित केलेले अभिनेते रमेश परदेशी भाजपमध्ये सामील झाले। मुंबईत रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला।